पेपर बाहेर आला, लेकीपर्यंत पोहोचला. लेकीने तो आपल्या प्रियकराला पाठवला. प्रियकर परीक्षेत नापास झाला आणि त्यानंतर त्याच प्रियकराने केलेल्या एका ईमेलमुळे एमपीएससी पेपर फुटीचा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती आहे. नंदुरबारच्या परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले 55 वर्षीय अमृत नामदेव पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याची माहिती आहे. मात्र आता याच शिक्षकाचं नाव एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात समोर आलं आहे आणि त्यामागे कारण आहे त्यांची मुलगी ऋतुजा पाटील. ऋतुजा एमपीएससीची तयारी करत होती आणि तिला क्लास 1 अधिकारी बनवण्याचं स्वप्न अमृत पाटील यांनी पाहिलं होतं. याच स्वप्नातून मुलीला परीक्षेचा पेपर मिळवून देण्यासाठी अमृत पाटील यांनी नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. रणसिंग शंकर तडवी, जिल्हा परिषद केंद्र शाळा परिवर्धा. सर, आपल्या शाळेवरती अमृत पाटील म्हणून शिक्षक जे होते ते मुख्याध्यापक म्हणून कारभार पाहत होते. किती वर्षापासून मुख्याध्यापक होते आणि कशा पद्धतीने त्यांची कारकिर्दी होती? आदरणीय अमृत पाटील सर हे 3 वर्षापासून इथे SM होते. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यांचा काय रोल आहे ते चौकशी सिद्ध होईलच. न्यायालय ते काम सांभाळेल. पण एक शिक्षक म्हणून हा माणूस उत्कृष्ट होता. अनेक पुरस्कार मिळालेले होते. या शाळेची उपस्थिती फक्त 9 होती, पण हा माणूस या शाळेवर आल्यापासून उपस्थिती 100च्या वरती झाली. आणि जेव्हा हा माणूस गावागावात गलीगलीत फिरायचा तेव्हा लोक एका शिक्षकाला जो मान द्यायचे तो पाहून आम्ही अचंबित व्हायचो. सर्वच मदत गावकरी करायचे. मागच्याच वर्षी परसबागेमध्ये जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार या परिवर्धा शाळेला त्यांच्याच अनंत कष्टातून मिळालेला आहे. आदर्शवत असा हा शिक्षक जहाँ भी रहेगा रोशनी लुटाएगा अशा पद्धतीने यांचं कार्य 30 वर्षामध्ये चाललेलं आहे. एक शिक्षकी पेशेतील क्रांतिकारी शिक्षक. तपासानुसार प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून एमपीएससीशी संबंधित एका अधिकाऱ्याशी संपर्क करण्यात आला आणि पेपरसाठी 12 लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याची माहिती आहे. त्यापैकी अमृत पाटील यांनी 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिले आहेत. परीक्षा होण्याच्या काही दिवस आधी पेपर अमृत पाटील यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तो ऋतुजा पाटील हिच्यापर्यंत गेला. मात्र इथून या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. ऋतुजाने हा पेपर आपल्या प्रियकराला लकी पाटील उर्फ गौरव पाटील याला व्हॉट्सअॅपवर पाठवल्याची माहिती समोर आली. म्हणजेच ज्या पेपरसाठी लाखोंचा व्यवहार झाल्याचा आरोप आहे तोच पेपर प्रेमाच्या नात्यातून थेट गौरवच्या मोबाईलपर्यंत पोहोचला. यानंतर 22 मार्च रोजी परीक्षा झाली आणि 12 जून रोजी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ऋतुजा पाटील राज्यात 7व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मात्र गौरव पाटील परीक्षेत अपयशी ठरला. त्यानंतर ऋतुजा अधिकारी होणार आणि आपल्यापासून दूर जाणार या भीतीसोबतच स्वतःच्या अपयशामुळे गौरवच्या मनात संताप निर्माण झाला आणि त्याने थेट एमपीएससीला ईमेल करून पेपर फुटीबाबत माहिती दिल्याची माहिती आहे. सर, पण या जे काही प्रकरण जे घडलेले आहेत, तुम्हाला वाटतं की या काही गोष्टी केल्या असतील किंवा त्यांच्या जे काही वागण्यातून या गोष्टी दिसल्या होत्या का, समोर आल्या होत्या? नाही, शिक्षक म्हणून आणि शाळेत ते उत्कृष्ट होते, माणूस म्हणूनही चांगले होते. पण ह्या ज्या गोष्टी घडल्या आहेत हे कोर्ट जाणो, कोर्ट चौकशी निर्णय देईलच. न्यायालयावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. पण हा माणूस या प्रकरणातून सुखरूप बाहेर पडावा एवढीच मी एक नाही. पण मग आपण नेहमी दिवसभरातून बऱ्याच वेळ आपण सोबत राहायचो, पण त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या कृत्यातून अशा काही गोष्टी आठवतात नाही. ते शाळेत आल्यापासून विद्यार्थी हितासाठीच जटायचे, विद्यार्थी हितासाठीच काम करायचे आणि त्यांचं पहिलं पाऊल ज्या ऊर्जेने पडायचं तीच ऊर्जा शेवटच्या 5 वाजेपर्यंत राहायची. केवळ तेच नव्हे, त्यांची अर्धांगिनी उज्ज्वला हे जोडपच एक क्रांतिकारी होतं. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच उपक्रम राबवणारी परिवर्धा केंद्र शाळा बनू शकली याला कारण त्यांची अफाट मेहनतच आहे. सर, त्यांना काही पुरस्कार पण मिळाले होते. नेमकं कोणते पुरस्कार मिळाले होते? तालुका स्तरावरचे पुरस्कार मिळाले होते, जिल्हा स्तरावरचे पुरस्कार मिळाले होते आणि राज्य पातळीवरील पुरस्कार सुद्धा मिळाले होते. हा माणूस पुरस्कारापेक्षाही मोठा होता. या माणसाचं कार्य अफलातूनच होतं. कुठले पुरस्कार मिळाले होते राज्य पातळीवरती, काय सांगता येणार थोडं? आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले होते यांना. म्हणजे जगावेगळा असा क्रांतिकारी शिक्षक होता. शेवटी जे प्रकरण घडलं आहे ते न्यायालय जाणो आणि संपूर्ण चौकशी ते सिद्ध होईलच. त्यावर आपण प्रतिक्रिया देणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. पण एक शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक दोन्ही जोडपं तसंच एवढंच मी म्हणेन. बघा, पहिल्यांदा तर
कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच. MPSCच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचे मत आहे. खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही. पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे. तथापि पारदर्शितेकरता MPSCने पूर्ण परीक्षा रद्द केली हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये विशेषतः परीक्षेच्या संदर्भात रिफॉर्म्स करण्याकरता एक समिती आपण तयार केली आहे. MPSCलाही अंतर्गत रिफॉर्म्स करण्याची विनंती आपण केलेली आहे. यापुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. त्याकरता MPSCला पाहिजे ती मदत ही राज्य सरकार करणार आहे. परीक्षेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये म्हणून जी कमिटी केली आहे ती कमिटी आता सगळ्या विभाग स्तरांवर जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि यातले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक फुलप्रूफ अशा प्रकारची पद्धत आपण तयार करणार आहोत की ज्याच्यातनं भविष्यातल्या परीक्षा या चांगल्या झाल्या पाहिजेत. हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे. पण हे होत असताना काही लोक केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाहीये. खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे. त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये असं माझं मत आहे. राज्य सरकारने मात्र हे आता मनावर घेतलेलं आहे. पुढच्या परीक्षा पारदर्शित झाल्या पाहिजेत या दृष्टीनं व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत.